पुंडलीकवरदे हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा। नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कही येते येती हरीचे दास। नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडुनी अकर तिष्ठ तसे। तुका म्हणे पावावया पैल पार, तुका म्हणे पावावया पैल पार, नाम मंत्र सार भाविकासी। नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा आणि नामपर अर्थात भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा। स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा। स्वर्गातील अमर देवता मृत्यूलोकात येऊ इच्छित आहेत आणि देवाकडे मनुष्याचा जन्म मागतायत। मग स्वर्गीचे अमर कोण आहेत? तर इंद्र, अग्निदेव, वरुणदेव वगैरे वगैरे, आणखीन काही अन्य देवता, या सर्वांना स्वर्गीचे अमर म्हणतात। अमर म्हणजे ते कधीच मरत नाहीत का? तर मरतात, तेही मरतात, फक्त त्यांचं आयुष्य खूप मोठं आहे म्हणून त्यांना अमर म्हणतात। अन्यथा ते चिरंजीव नाहीत किंवा कधीच मरत नाहीत असे नाही। स्वर्गातील देवतांना आयुष्य खूप मोठं आहे म्हणून त्यांना अमर म्हणतात। आणि म्हणून महाराज म्हणतात की स्वर्गीचे अमर। ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात, जे देहाचे 14 ज्ञानोबराय बोलतायत। चौकडिया सहस्र जाय, तिथं ठावो ठावो वेळूची होय। सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या सगळ्यांची मिळून बेरीज होते 43,20,000 वर्ष। आणि अशा या 4 चौकड्या 1000 वेळेस झाल्यावर त्याला एक कल्प म्हणतात। आणि हा एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो। आणि ब्रह्मदेवाचा हा एक दिवस आपल्या पृथ्वीवरील हिशोबाने तो होतो 4,32,00,00,000 वर्ष। आपल्या हिशोबाने इथल्या 4,32,00,00,000 वर्ष हा ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो, याला एक कल्प म्हणतात। आणि ब्रह्मदेवाच्या या एका दिवसात 14 इंद्र जन्मतात आणि मरतात। आणि म्हणून ज्ञानोबराय लिहितात की तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका। तुकोबराय म्हणतात की या
स्वर्गातील अमरदेवतांचं पुण्य संपलं की या पुण्याच्या क्षयानं अधोगतीला जातात, मृत्यूलोकात येतात. अमर शब्द जरी वापरलाय तरी हा अमर शब्द याचा अर्थ या देवता कधीच मरत नाहीत असं नाही. या देवताही मरक्या आहेत. ब्रह्मदेवही मरका आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात तर 14 इंद्र होतात, पण तो ब्रह्मदेव की ज्याच्या एका दिवसात 14 इंद्र होतात तो ब्रह्मदेवही मरका आहे. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, निवटलियाचे जैसे पोट न दुखे. अर्थात ब्रह्मदेव, इंद्रदेव या स्वर्गीय देवता यांना अमर म्हटलंय, पण हे कधीच मरत नाही असं नाही. हेही मरके आहेत, यांनाही मृत्यू आहे. एवढंच आहे, यांचं आयुष्य थोडं मोठं आहे. आपल्या तुलनेत यांचं आयुष्य मोठं आहे. आणि म्हणून जनावरांनी म्हटलं की तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. एकदा प्रभू रामचंद्र, भैया लक्ष्मण आणि गुरु विश्वामित्र वनात एका झाडाखाली बसले होते. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. तेवढ्या रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसला आपण? तर विश्वामित्र म्हणाले, रामचंद्रा, तू चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. म्हणले, 2 मुंगळे आहेत, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसला आहे. तो वरचा जो मुंगळा आहे, म्हणले, तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यूलोक. तिथं वर स्वर्गात त्याला बसायला ऐरावत होतं. खाली आलाय, ती सवय मोडत नाही. इथं बसायला ऐरावत, मुंगळा का होत नाही, पण त्याला बसायला ऐरावत लागतं. एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय, आणि तो वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. तिथं बसायला ऐरावत लागत होतं, इथं बसायला ऐरावत लागतं. मग मुंगळा रूपी का होईना, बसायला ऐरावत लागतं. तो वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. याला म्हणतात येऊ लागती माघारे मृत्यूलोक. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. महाराज बोलले, तुकोबारा काय म्हणतात? तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. ज्ञानोबा म्हणतात त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोक. पुण्याचा गाठोडा आहे तोपर्यंत स्वर्गात निवास होतो. प्रदीर्घ एक खूप लांबलचक आयुष्य मिळतं, पण शेवटी मरावं लागतं. स्वर्गलोक सोडून मृत्यूलोकात यावं लागतं आणि किडामुंगी व्हावं लागतं. येऊ लागती माघारे मृत्यूलोक. पण आयुष्य थोडं दांडगं आहे, भलं मोठं आहे. आणि म्हणून तुकोबारा इथं शब्द वापरतायत की स्वर्गीचे अमर, म्हणजे कधीच मरत नाही असं नाही, मरतात, पण आयुष्य खूप मोठं आहे म्हणून अमर म्हटलंय. आणि स्वर्गीचे अमर काय इच्छा करतायत की हे भगवंता आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. मृत्यूलोकात आम्हाला मनुष्याचा जन्म दे. का बरं? एवढा सुंदर स्वर्ग आणि त्याच्या तुलनेत हा मृत्यूलोक, ही पृथ्वी अतिशय घाणेरडी आहे. मग एवढा सुंदर स्वर्गलोक की ज्याच्या तुलनेत पृथ्वी घाणेरडी आहे, त्या स्वर्गातल्या अमरदेवतांना पृथ्वीवर या मृत्यूलोकात काय यावं असं वाटतंय? असं काय विशेष आकर्षण आहे या पृथ्वीवर? असं काय त्यांचं हित होणार आहे की जे स्वर्गात होत नाही आणि मृत्यूलोकात होत आहे? म्हणून ते मृत्यूलोकी मनुष्याचा जन्म मागतात. तुम्हाला माहिती आहे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये स्वर्गाचं वर्णन केलंय. काय म्हणतात ज्ञानोबाराय? जेत अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता ऐसे वाहन, राजधानी भुवन अमरावती. जेत महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी खिल्लारे कामधेनूची. जेत ओळगे देवपायिका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुचिया.
गंधर्व गात गाणी रंभे ऐसिया नाचनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया मदन ओळगे शेजारे जेत चंद्र शिंपे सांबरे पवना ऐसे मनियारे धावणे जेत. हे स्वर्गाचं वर्णन केलं ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये की ज्या स्वर्गात चिंतामणीच्या वाटा आहेत आणि मृत्यू लोकात फुफाट आहे, चिखल आहे, दगड आहेत, धोंडे आहेत, ठेसा लागतात, पण स्वर्गात चिंतामणीच्या वाटा. स्वर्गात प्यायला अमृत आहे, मृत्यू लोकात पाणी आहे, ते धडाचं नाही आहे, ते धडाचं नाही, फिल्टर करून प्यावं लागतंय. तिथं प्यायला अमृत आहे स्वर्गलोकात. स्वर्गलोकात कल्पतरूची झाड आहेत. इथं आमच्याकडे मृत्यू लोकात बोरी बावळी आहेत, लिंबाची झाड आहेत, बेशरमाची झाड आहेत, येड्या बावळी आहेत. आणि मग जिथं कल्पतरूचे बगीचे आहेत आणि इथं येड्या बाबळी आहेत, त्या पृथ्वीचं अट्रॅक्शन का? इथं शेणाचा सडा आहे मृत्यू लोकात, स्वर्गात चंद्र सडा टाकतो. चंद्रशिंपी सांबरे. म्हणजे देखे कामधेनु ऐशी माये सदैव जया होय, तो चंद्रही परी लाहे खेळावया. ज्ञानोबा म्हणतात की ज्याची आईच कामधेनु आहे, त्या बाळाने जर विनंती केली आईला की मला चंद्र पाहिजे फुटबॉल म्हणून खेळायला, तर ती कामधेनु चंद्रसुद्धा त्याला फुटबॉल म्हणून खेळण्यासाठी आणून देऊ शकते. चिंतामणी, कल्पतरू, कामधेनु या 3 वस्तू अशा आहेत की तुम्ही मागावं त्यांनी द्यावं. तुम्हाला हवं ते मिळते स्वर्गात. मग इतकी उपलब्धी असून, इतका सुंदर स्वर्ग असून या घाणेरड्या मृत्यू लोकात काय पडले? हे स्वर्गीचे अमर, हे स्वर्गीच्या देवता मृत्यू लोकात मनुष्य जन्माची कामना का करतात? काय मनुष्य देह? याला 9 छिद्र आहेत, प्रत्येक छिद्रातून एक नाली वाहते, तोंडात थुकाय, नाकात शिंपडे, डोळ्यात चिपडे, कानात वॅक्स आहे, खाली मल आहे, मूत्र आहे, घाणच घाण आहे, घाम येतो, अंगाचा घुरट वास येतो. किती मेकअप करा, किती शॅम्पू लावा, किती डिओ मारा, 2 तासात तुमच्या अंगाची घुरट घाण सुटते. इतका घाणेरडा, किळसवाना, नाशिवंत, मरका, अल्पायुषी मानवदेह. आणि मग याची कामना स्वर्गाचे देवता का करतात? स्वर्गीय देवतांची शरीर दिव्य आहेत, त्यांना घाम येत नाही, त्यांच्या शरीराचा सुगंध येतो सेंटसारखा. इथं आमच्या शरीराचा घामासारखा घामाने घुरट वास येतो. मग जिथं सेंटेड शरीर आहे ते सोडून या घाणेरड्या घामाच्या घुरट शरीराची मागणी कशा करता? शिवाय इथं दुःख आहे. ज्ञानोबा तर बोलले, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाची शिरवाणी, कैची सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. किती कमालीचं दुःख आहे म्हणले इथं की एखादा मनुष्य विस्तावर झोपलाय आणि त्याला विचारलं कसं वाटतं, तो म्हणतो बरं वाटतं. हे बोलणं जितकं हास्यास्पद आहे. तुम्ही एखाद्या माणसाला म्हणा की रामराम पाहुणं काय चाललंय, तो म्हणतो बरं चाललंय. रामराम पाहुणं काय चाललंय, तर तो म्हणतो बरं चाललंय. हे बरं चाललंय म्हणणं इतकं हास्यास्पद आहे. हे बरं चाललंय म्हणणं इतकी हास्यास्पद आहे की विस्तावर झोपलेल्या माणसानं म्हणा माझं बरं चाललंय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐक विजेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. तुम्ही एखाद्याला रामराम केला आणि विचारलं काय 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 चाललंय पाहुणं, तो म्हणतो बरं चाललंय. त्याचं बरं चाललंय म्हणणं इतकं हास्यास्पद आहे की विस्तावर झोपलेल्या माणसानं म्हणा माझं बरं चाललंय. अर्थात इथं सुख नावाची गोष्ट ऐकायला मिळत नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा मृत्यूलोक दुःखानं भरलाय, दुःखाच्या मुळावर उभा आहे. इथं त्रिविध ताप आहेत, सारखे आमच्या मानगुटीवर बारीवर येऊन बसतात. शरीराला पीडा आहे, नाना प्रकारचे रोग आहेत, व्याधी आहेत, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, नाही अपवित्र शरीराचे. रोगाचं भांडार आहे, दुःखाचं कोठार आहे, तापतळ आहे, अग्नीची सगडी आहे, नश्वर आहे, नाशिवंत आहे, घाणेरडा आहे, मरका आहे. मग असला मरका, नाशिवंत, किळसवाना देह जो दुःखानं पछाडलाय, त्याची याचना स्वर्गातले देव का करतात? अरे बाबांनो, स्वर्गातल्या अमर लोकांनो, देवतानं तुमचा देह दिव्य आहे, त्याचा सुगंध येतो, मानवी देहाची घाण येते घामाने.
हा अल्पायुष्य आहे. स्वर्गातले लोक प्रदीर्घ मोठा विषय, मृत्यूलोका 100 वर्ष, मृत्यूलोकी मानवा शतवर्षी गोविंदा नाथ महाराज, 100 वर्षाचा आयुष्य. तिथं अमरत्व हेच सिंहासन, मोठा आयुष्य. मग जिथं कामधेनू आहे, चिंतामणी आहेत, अमृत प्यायला आहे, कल्पतरू आहेत, दिव्य शरीर आहे, सगळ्या सुखसुखी आहेत, सगळा भोग आहे, विलास आहे, अप्सरा आहेत, मेनका आहेत, रंभा आहेत, सगळे भोगविलास आहेत, सगळं ऐश्वर आहे, सगळी मजा आहे, सगळे विषय भोग आहेत. मग एवढं असताना हे नासक्या मरक्या देहाची अपेक्षा का? कशा करता? काय पडलंय मनुष्य देहात? तर याचं कारण तुकोबारा म्हणतात की याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कुठे. याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कुठे. मनुष्यदेह अल्पायुष्य आहे, नासका आहे, मरका आहे, घाणेरडा आहे, त्याची दुर्गंधी येते, हा गलिच्छ आहे, दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण याचं एकच विशेषत्व आहे, काय? हा सगळा वाईट आहे, मनुष्यदेह सर्वतोपरी वाईट आहे, परंतु याचं एकच चांगलं आहे, काय? याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कोठे. हे विश्वात कुठंच नाही देवाचं भजन, हे फक्त मनुष्य शरीरात आहे. आणि देवाच्या भजनाशिवाय देव मिळत नाही. देवाचं भजन फक्त मनुष्य शरीरात आहे आणि देवाच्या भजनानेच देव मिळतो आणि आम्ही जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. एवढ्या करता ही स्वर्गातले अमरदेव देवाला विनंती करतायत की मृत्यूलोकात आम्हाला मनुष्याचा जन्म दे, हे अभंगाच्या पहिल्या चरणात. आणि महाराज म्हणतायत की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गात सगळे दिव्य देह, सगळे भोग आहेत, नाना प्रकारचे. आपण बोलून गेलो तिथं काय काय नाना प्रकारचे भोग आहेत. दीर्घ आयुष्य, इथं छोटंसं आयुष्य मृत्यूलोकात, घाणेरडा किडसवाना देह आहे, दुर्गंधीयुक्त देह आहे, मरका आहे, अल्पायुष्य आहे. तरी याच देहाची मागणी का? तर या मनुष्य देहातूनच भगवंताचं भजन घडतं आणि भगवंताच्या भजनानंच मनुष्याला मुक्ती मिळते आणि मनुष्य जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. एवढ्या करता स्वर्गातल्या अमरदेवाकडे याचना करतात आणि म्हणतात की स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. मनुष्याला देह मिळावा आणि देह कळावा, तर या देहाचा फायदा करून घेता येतो, सदुपयोग करून घेता येतो. मनुष्याला देह मिळाला आहे पण कळाला नाही. स्वर्गीय देवतांना मनुष्य देह कळाला आहे पण मिळाला नाही. कशी विषमता आहे पहा. आम्हाला मनुष्य देह मिळाला आहे पण कळाला नाही. स्वर्गीय देवतांना मनुष्य देह कळाला आहे पण मिळाला नाही. देह मिळावा आणि देह कळावा. का बरं? मनुष्य देह आम्हाला मिळाला आहे पण याचं महत्त्व का कळत नाही? स्वर्गातल्या देवता देवाकडे विनंती करतात की देवा आम्हाला हा स्वर्ग नको, इथले विलास आणि भोग नको, आम्हाला मृत्यूलोकात मनुष्य म्हणून जन्माला घाल. असे स्वर्गातले अमर पांडुरंगाकडे विनंती करतायत. त्यांना मनुष्य देहाचं महत्त्व कळतंय आणि आम्ही मनुष्य देहात आहोत सध्या, तरी आम्हाला मनुष्य देहाचं महत्त्व का कळत नाही? याचं कारण आमची विवेक जागृती नाही आहे. विवेक जागृती नाही आहे. विवेक जागृतीशिवाय मनुष्याला या मनुष्य देहाचं महत्त्व कळत नाही आणि मनुष्याकडून संसार जिंकला जात नाही.
ज्ञानोबा बोलतायत, म्हणून जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा, तव अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. तो विवेकू न उधवी माथा, जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा. अर्थात जोपर्यंत विवेक वर डोकं काढत नाही, माथावर करत नाही, तोपर्यंत मनुष्याला आपल्या मनुष्य देहाचं महत्त्व कळत नाही. एकदा माणसाची विवेक जागृती झाली, अखंड हरिनामाने माणसाची विवेक जागृती होते. मुखामध्ये भगवंताचं नाम आणि मृत्यूचं नित्यस्मरण या दोन गोष्टींनी मनुष्याचा विवेक जागा होतो. आणि विवेक जागा झाला की मनुष्याला या देहाची अनित्यता कळते. आणि देहाची अनित्यता कळाली की वैराग्याला हाकलून दिलं तर ते बळच लंडासारखं तुमच्या मागे लागतं आणि या वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. तसे संसार समस्त जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी, या देहाची अनित्यता कळावी की संसार अनित्य मरका आहे आणि संसाराचा मी एक अंश आहे, म्हणून मी अनित्य आहे, मरका आहे. या संसाराची, या देहाची अनित्यता कळाली, मरकेपणा कळाला की तुम्ही या देहावर, संसारावर उदास होता आणि भगवंताच्या पाठीमागे लागता. आणि देहावर, संसारावर उदास झाले की वैराग्याला हाकलून दिलं तर ते बळच लंडासारखं मागे लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योगी जीव होते. आणि वैराग्य कशामुळे येतं? विवेकानं. विवेक कशामुळे? हरिनामामुळं. तर हरिनामामुळं आणि मृत्यूच्या स्मरणामुळं विवेक जागा होतो. विवेकातून वैराग्य येतं, विवेकासहित वैराग्याचे बळ. आणि या विवेक वैराग्यानं तुम्हाला देव भेटतो. श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान होतं आणि तुम्हाला मुक्ती मिळते, देव भेटतो. तुम्ही जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडता. आणि म्हणून आम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे, पण तो कळत नाही. याचं कारण आमची विवेक जागृती नाही आहे. विवेक म्हणजे फक्त भगवंत सार आहे, भगवंत अविनाशी आहे आणि जगत नाशिवंत आहे असा बुद्धीचा निश्चय होणे, हा विवेक असतो. जगत हे विश्व नाशिवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे आणि तो परमात्मा विश्वव्यापी आहे, असा बुद्धीचा निश्चय होणे ही विवेक जागृती असते. मग परमात्मा अविनाशी आहे आणि संसार नाशिवंत आहे असा बुद्धीवर ठसा पडला की तुम्ही नासकं सोडून देता आणि अविनाशाच्या मागे लागता. आणि तो अविनाशी भगवंत असतो. ही सार बुद्धी असते, ही विवेक जागृती असते. ही हरिनामानं होते. आणि मग हरिनामानं विवेक जागृती, विवेकानं वैराग्य, वैराग्याने श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान आणि भगवंताची प्राप्ती आणि मुक्ती वगैरे सगळं झालं. मग आम्हाला मनुष्यदेह मिळाला आहे, पण तो कळाला नाही. का कळाला नाही? तर आमची विवेक जागृती नाही. विवेक ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत तुमच्या जीवनात विवेक नाही, तोपर्यंत तुमचा परमार्थात प्रवेशच नाही आहे. प्रवेशच नाही आहे. तुमचा दाटूमोठी वरवर परमार्थ चालला आहे. ज्ञानोबाने खडसावून सांगितले की जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माथा, तब अंतु नाही अश्वत्था भवरूपाया. जोपर्यंत विवेक जागृती नाही, तोपर्यंत या संसाराला, तुमच्या जन्म मरणाला शेवट नाही. विवेक जागा झाल्यानंतरच तुमचा परमार्थात प्रवेश होतो आणि तुमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपतो, मुक्ती मिळून. आणि म्हणून विवेक ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. आमचा विवेक जागा नाही. का? तर मुखात भगवंताचं नाम नाही. आणि म्हणून आम्हाला मनुष्यजन्म मिळाला आहे, पण मिळून तो कळाला नाही. आम्ही याला भगवत भजनात झिजवत नाहीत. नुसतं भोगात केवळ देहभरण हे जाणे उघडी नागवण, या कारणे येतं अंतकरण द्यावे ना. ज्ञानोबा केवळ देहभरण, मजा हजा, यात आम्ही आयुष्य घालवतोय. विषयाचं अट्रॅक्शन आहे, विषयाच्या चरवणी केली आयुष्याची चाळणी. तुकोबार आहे. विषयभोग, खाणं पिणं, मजा करणं एवढंच मनुष्य जीवन आहे असं आमचा समज आहे. आणि याचं कारण आहे अविवेक. आणि विवेक जागा झाला की हे सगळं संसार अनित्य, नश्वर आहे, मनुष्य याच्यावर थुंकतो, फेकून देतो याला बाजूला आणि भगवंताच्या मागे लागतो आणि देवाची प्राप्ती करतो. पण आमचा विवेक जागा नाही, म्हणून आम्हाला संसार सत्य वाटतो, खरा वाटतो. आम्ही याला गोंजारतो, कवटाळून धरतो आणि विषयभोगात रममान होतो. बहुविषय विलास गुंफे, तया ओवाईला म्हणते सापे, अभिलाष भार दडपे, तया ते सज्ञान म्हणती. ज्ञानोबा जो फार विषयात लोळतो
जो खूप धनाची अपेक्षा करतो त्याला शहाणं म्हणतात. बहुविलास विषय गुंपे त्या वाईला म्हणते सापे. तो शहाणा आहे म्हणले जो विषय भोगात लोळतो. आणि अभिलाष भार दडपे त्या ते सज्ञान म्हणती. जो खूप पैसा कमवण्याच्या मागे लागतो तो सज्ञान आहे. आणि जो विषयात लोळतोय तो सुखी आहे म्हणतात. ये मृत्यू लोकेचे उफराटे हा कटा हे ओकटे. विषय भोगात आम्ही आयुष्याची चाळणी करतो. धनाबारा बोलतायत की बहु मर्गजळ देखोनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळता गळाला तुडीला परिस बांधीला गळा शुक्ती के लोभे. गळ्यामध्ये परिस आहे. आता परिस म्हणलं लोखंडाला लावलं सोनं सोनं तुम्ही श्रीमंत होता. पण तुम्ही मूर्ख आहेत. समोर शिंप दिसली जरा चमकदार लय चमकायली म्हटले हा परिस तोडला आणि ती शिंप गळ्यात बांधली. तुडीला परिस बांधला गळा शुक्ती के लोभे. गळ्यातला परिस तोडून फेकून द्यायचा की जो तुम्हाला श्रीमंत करू शकतो आणि गळ्यात शिंप बांधायची ती काही देऊ शकत नाही. तसं हरिभक्ती तुम्हाला देवाची प्राप्ती करून देते. विषयभोग काहीच देत नाहीत. परिस तोडायचा शिंपीच्या मागे लागायचं. हरिभजन सोडायचं विषयाच्या मागे लागायचं. आपण आपण रूपू जेने वाढविला हा संकल्प. आम्ही आमचा घात करतो. तोंडात अमृताचा घोट घेतलाय पण समोर मृगजळ दिसलंय आणि याला वाटलं खूप पाणी आता. तोंडातला अमृताचा घोट फेकून दिला आणि त्या मृगजळाच्या मागे धावला. काय होतं मृगजळ? धनवरा बोले मृगजळाची गातळी ती दिठी दुरूनची निहाळी वांचून तिने पाणी साळी किळी लावशी काही. मृगजळाच्या पाण्यावर काही तळं मृगजळाचं काही तळं असतं का? मग मृगजळाच्या पाण्यावर काही साळी किळी ज्वारी बाजरी काही होऊ शकते का? मृगजळ खोटं असतं. तसं संसारातली धन दौलत विषय भोगी खोटेत. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा ती वेळी केला के गिवसावा शिनो आपला. हा भोग आणि ज्या शरीराला भोग दिला ते शरीर दोन्ही नश्वर आहे. हा तो पाचाचा मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा. भोग आणि भोगी दोन्ही नश्वर आहेत. या शरीराला भोग देण्यासाठी जे कष्ट पडले त्याचा मोबदला मागायचा कुणाला? ते वेळी केला के गिवसावा शिनो आपला. असं का घडतं? तोंडात अमृताचा घोट घेतलाय पण मृगजळ पाहून अमृताचा घोट थुंकून दिलाय आणि मृगजळाच्या मागे मनुष्य लागलाय. मनुष्य जन्म मिळालाय. अमृतासारखा मनुष्य जन्म मिळालाय पण त्याला हरिभजनात झिजवलं नाही. विषयाच्या मागे लागला. तोंडातला अमृताचा घोट फेकून दिला आणि कशाच्या मागे लागला? मृगजळाच्या. तसं अमृतासारखा मनुष्य ध्येय मिळालाय. हरिनामात झिजवला नाही. कशाच्या मागे लागला? विषय भोगाच्या. अर्थात आम्हाला मनुष्य देह मिळालाय पण तो कळाला नाही. कळावा. धनबरा बोले कमलकंदा आणि दरदुरी नांदुनुक एकेची घरी परी पराग शेवीजी भ्रमरी येरा चिखलूची उरे. बेडूक आणि भुंगा एकाच कमळाजवळ नांदतात पण ते बेडूक खाली चिखल खातं वर भुंगा मकरंद खातो त्यातला गोड रस पितो. का भुंग्याला कमळाचं महत्त्व कळाले बेडकाला कळालं नाही. तसं स्वर्गातल्या देवताला या मनुष्य देहाचं महत्त्व कळालं आम्हाला कळालं नाही. आणि मग स्वर्गातल्या देवताला या देहाचं महत्त्व कळालंय म्हणून ते देवाकडे विनंती करतायत आणि टाह फोडतायत की देवा तुकोबाराय लिहितायत की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. वस्तू मिळावी आणि ती कळावी. जी वस्तू सहज मिळाली तिची किंमत नसते. आईवडील आम्हाला सहज प्राप्त आहेत आणि सहज प्राप्त आहेत म्हणून आम्ही आईवडिलाला लाथानं मारतो घराबाहेर काढतो अन्न पाण्याला तिष्ठवतो. पण तेच आईवडील मेल्यानंतर त्यांची किंमत कळते. शरीर आम्हाला सहज मिळाले मनुष्य शरीर सहज मिळाले पण त्याची किंमत कळत नाही. विषयात खर्च करतो भोगात खर्च करतो आणि मेल्यानंतर कदाचित असताल थोडेफार दानशूर आणि पुण्यवान आणि जर स्वर्गाची प्राप्ती झालीच तर तिथं गेल्यावर कळतं
की अरे 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 खाली तर आपण मनुष्य जन्मात होतो आणि मनुष्य जन्मातून देव भेटतो, मुक्ती मिळते, आणि आपण तर स्वर्गात आलो तर आपलं चुकलं. मनुष्य जन्मात आहेत तोपर्यंत तुम्हाला या देहाचं महत्त्व कळत नाही, पण हुकून चुकून स्वर्गात गेले तर तिथं गेलं महत्त्व कळतं की अरे मनुष्य जन्म किती मोलाचा आहे. देह मिळावा आणि तो कळावा. एकदा एका धनिक माणसाने एका भिकाऱ्याला शाल दिली. दारात भीक मागायला आला. ठीक आहे म्हणले, याला द्यायचं तर आपण 10-5 रुपये देण्यापेक्षा मोठी भारीची शाल देऊ म्हणले याला. त्यांनी 1000 रुपयाची भारी शाल दिली त्याला, त्या भिकाऱ्याला. त्या भिकारी घरी जाताना त्या शालीत शेण गोळा करत गेलं. राजाने किंवा त्या श्रीमंत माणसाने त्याला शाल दिली कशा करता? सप्रेम भेट आणि पांघरण्याकरता. तिचा वापर पांघरण्याकरता करावा. पण ते भिकारी एड्या डोक्याचं जाताना वाटात ते त्या शालीत शेण गोळा करत गेलं आणि त्या शालीचं वाटोळं केलं. तसे शरीर, हे मनुष्य शरीर शाल आहे. याला भगवत भजनात झिजावून देवाची प्राप्ती करावी, मुक्ती मिळवावी, जन्ममरणाचा फेरा चुकवा मागचा. ही शाल आहे, भरजरी शाल आहे मनुष्य देह. याचा वापर भगवत भजनात करावा. पण आम्ही विषाद करतो. भिकाऱ्यांनी शाल पांघरावी पण वापरली शेण भरण्यासाठी, शेण गोळा करायला. शरीर भगवत भजनात झिजावं पण वापरलं भोगासाठी. भिकारी चुकलं, आम्ही चुकलो. भिकाऱ्याला शालीचं महत्त्व कळालं नाही, आम्हाला देहाचं महत्त्व कळत नाही. देह कळावा, मिळालाय पण कळावा. आम्हाला मिळालाय पण कळाला नाही. स्वर्गातल्या देवताला कळालाय पण मिळाला नाही. बरं ते स्वर्गात तरी गेले, कुठून गेलेत? तुमच्या आमच्यातूनच गेलेत. पण कुठंही जायचं असलं तर मनुष्यवनीतूनच जावं लागतं, कारण मनुष्यवनी हे जंक्शन आहे. जसं जंक्शनवरून रेल्वे चारी दिशेला फिरतात, तसं कुठल्याही योनीत जायचं असेल तर मनुष्य योनीतूनच जावं लागतं. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. तुम्ही 84 लक्ष योनी फिरून आले तर शेवटी मनुष्य जन्मात येता, आणि पुढे कुठं जायचं आहे हे मनुष्य योनीतूनच ठरतं. मनुष्यनी तुम्ही काय केलं आहे आणि मरणसमयी तुमच्या चित्तात येऊन काय उभं राहिलं आहे, पुढच्या जन्मी तुम्ही त्या जन्माला जाता. म्हणजे कुठलीही योनी प्राप्त करायची असेल तर मनुष्य योनीतून तिथं जावं लागतं. म्हणून मनुष्य योनी जंक्शन आहे. कशाच्याही जन्माला जायचे पुढं तर ते मनुष्य जन्मातूनच जावं लागतं. मग तुम्ही स्वर्गाला गेले तर ते मनुष्य जन्मातूनच गेलेत. समजा तुम्ही 100 यज्ञ केले, स्वर्गाला गेले, कुठून गेले? मनुष्य जन्मातून गेले. ते ज्ञान जयाची हाती तोची समर्थ मुक्ती, जैसा का शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे तो मुक्तीचा अधिकारी आहे, आणि ज्याच्याजवळ 100 यज्ञाचं पुण्य तो स्वर्गाचा अधिकारी आहे. 100 यज्ञ करावे लागतात तेव्हा स्वर्गाला जाता येतं. किंवा गडगंज पुण्य, दानशूर आहेत, खूप खूप पुण्य केले तुम्ही, दानी आहेत, तरी स्वर्गाला जाता त्या पुण्याच्या बळ्यावर. म्हणजे स्वर्गात कुठून गेले? मनुष्यवनीतूनच गेले. मग मनुष्यवनीत असताना तुम्ही दानपुण्य केलं, पण या दानपुण्याने भगवंत मागायच्या ऐवजी तुम्ही स्वर्ग मागितला, आणि स्वर्गात गेल्यावर तुम्हाला कळालं की अरे 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 आपलं चुकलं गड्या, इथूनच ते भोगन विलास आहेत, मजा हजा आहे, पण देव नाही आहे, जन्ममरणाचा फेरा चुकत नाही आहे. आणि मग तिथं गेल्यावर स्वर्गात गेल्यावर तुम्हाला कळलं की अरे अरे सगळ्यात महान काय तर मनुष्यवनी, आणि मनुष्यवनीतूनच आपण स्वर्गात आलो. मनुष्यवनीत असताना आपल्याला मनुष्य देहाचं महत्त्व कळालं नाही, आणि याचं महत्त्व कळालं मनुष्य देहाचं ते स्वर्गात गेल्यावर कळालं. म्हणून मनुष्य जन्म मिळाला आहे याचं महत्त्व समजून घ्या. देह मिळावा आणि देह कळावा. आम्हाला मिळाला पण कळत नाही. जनाबारा बोलले की मनुष्य 100 यज्ञ करतो आणि कामना स्वर्गाची करतो, देवाच्या प्राप्तीची नाही. सुंदर स्वयंपाक करावा आणि त्यात विष कालवावं, ते वायाला जातं.
अन्न, तसं 100 यज्ञ करावेत आणि स्वर्गाची कामना करावी. देव बाजूला टाका, स्वर्गाची कामना करावी. त्या यज्ञाच्या पुण्यात तुम्ही विष कालवलं का तुम्हाला देव दुरावला. मनुष्य जन्माचं प्रमुख उद्दिष्टच एक असावं की भगवंताची प्राप्ती. आणि म्हणून मनुष्य योनीमध्ये तुम्ही जे जे कर्म करता त्या कर्माला ज्ञानोबराय कल्पतरू म्हणतात. ज्ञानोबराय लिहित आहेत, ना तरी कल्पतरू तळवटी बैसोनी झुळिये पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी की दैन्याची करू. एक भिकारी ऊन उतरण्यासाठी एका झाडाखाली बसलाय, पण ते झाड लिंबाचं नव्हतं, ते होतं कल्पतरूचं. भीक मागायला चाललाय, पण ऊन झालं म्हणून झाडाखाली बसला आणि ते झाड होतं कल्पतरूचं. कल्पतरूखाली बसलाय ऊन कमी व्हावं म्हणून, आणि फाटक्या झुडीला गाठी मारतोय. ऊन उतरलं, पुढं भीक मागायला निघाला, त्याला कल्पतरू कळाला नाही. कल्पतरूखाली बसलाय पण झुडीला गाठी मारल्यात आणि पुढं भीक मागायला निघालाय. कल्पतरू कळाला असता तर कल्पतरू कोण इच्छित वस्तू मागून घेऊ शकला असता, गरिबी दूर झाली असती, श्रीमंत होऊ शकला असता, पण कल्पतरू कळाला नाही. तसं आम्ही जे जे कर्म करतो त्यातून जे पुण्य मिळवतो त्या सत्कर्मातून, हा एक कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही पांडुरंग मागावा, स्वर्ग किंवा विलास भोग मागू नयेत. आताचे सध्याचे कीर्तनकार बघा, ज्ञानोबराय बोलले की शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की ही निवृत्ती पापाची नव्हे. शतक्रते म्हणजे 100 यज्ञ करायचे, देवाच्या नावाने यज्ञ करायचा, देवाच्या नावानं पुण्य मिळवायचं आणि त्या पुण्याने देव बाजूला फेकून द्यायचा. देव मागायचा नाही, स्वर्ग मागायचा. ज्ञानोबराय म्हणतात ते पाप आहे. हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. तसं मी म्हणतो, कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपये येते. आता पुण्य की निवृत्ती हे पापाची नव्हे. कीर्तन प्रवचन करायची, देवाच्या नावानं कीर्तन करायचं आणि त्या कीर्तनातून 10,000 20,000 अशा आकड्याची कामना करायची. ज्ञानोबराय म्हणतात ते पाप आहे. देवाच्या नावानं तुम्ही यज्ञ केला, कीर्तनसुद्धा यज्ञ. नाम यज्ञ परम पावन, बांधू न शके स्नानादी कर्म. नाम परब्रह्म वेदार्थ. नाम जप यज्ञ परम पावन. हरिनाम सुद्धा एक यज्ञ, कीर्तन सुद्धा एक यज्ञ, प्रवचन एक यज्ञ, हरिकथा यज्ञ, रामायण यज्ञ, भागवत कथा यज्ञ. देवाच्या नावानं यज्ञ करायचा, अर्थात हरिकथा करायची, आणि हरिकथेतून कीर्तनातून मिळालेल्या पुण्याने देव मागायचा. तर देव मागायचा सोडून द्यायचं, कीर्तन करायचं. कीर्तनातून मिळालेल्या पुण्याला म्हणायचं आम्हाला पांडुरंगाची भेट घालून दे. पण आम्ही कीर्तनकार प्रवचनकार काय करतो, कीर्तनातून मिळालेल्या पुण्याने देव मागत नाहीत, पैसे मागतो. ज्ञानोबराय म्हणतात की मजची माझी असता जेणे मी दूर होय पंडूसुता, त्या पुण्य ऐशी म्हणता जीवन तुटे काही. माझ्या नावाने कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, हरिकथा करायची, आणि माझी कामना सोडून जर स्वर्गाची कामना केली किंवा विषय भोगाची किंवा पैशाची कामना केली, याला कोणी पुण्य मिळेल तर त्या मनाची जीभ झडून पडेल म्हणले. आणि मजाची माझी असता जेणे मी दूर होय पंडूसुता, त्या पुण्य ऐशी म्हणता जीवन तुटे काही. तुकोबाराय म्हणतात ते हे शुद्ध पुण्य जया माझी नारायण. नारायणाच्या नावाने यज्ञ केला, कीर्तन केलं तर नारायणाचीच कामना करा, ते शुद्ध पुण्य असते. आणि नारायणाच्या नावाने कीर्तन प्रवचन यज्ञ केला आहे आणि नारायणाची कामना सोडून धन दौलत पैसा किंवा स्वर्गाची कामना केली तर ते पाप आहे. फक्त गोंडस शब्द दिलाय पुण्यात्मक पाप. स्वर्गा पुण्यात्मक पापा येईजे, पापात्मक पापा नरका जाईजे, जेणे माते पाहिजे ते हे शुद्ध पुण्य. आणि म्हणून तुम्ही कीर्तन प्रवचन करता आणि त्याच्या बदल्यात 10,000 20,000 रुपये घेता, रामायण भागवत सांगता आणि त्याच्या बदल्यात 2.5 लाख 3 लाख घेता, ज्ञानोबराय म्हणतात ते पाप आहे. फक्त पुण्यात्मक पाप एवढाच गोंडस शब्द आहे. कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपये येते. आता पुण्य की हे निवृत्ती पापाची नव्हे, पाप आहे. आणि म्हणून तुम्ही जे कीर्तन प्रवचन करता त्यातून जे पुण्य मिळवता
ते पुण्य म्हणजे कल्पतरू आहे. कीर्तन प्रवचन करून जे पुण्य मिळवले, या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही म्हणावं मला पांडुरंगाची भेट घालून दे, हे पुण्य तुम्हाला पांडुरंगाची भेट घालून देतं. पण आम्ही या पुण्यरूपी कल्पतरूला पांडुरंग मागत नाहीत, पैसा मागतो. आणि मग तो भिकारी कल्पतरू खाली बसतो, झोडीला गाठी मारतो, ऊन उतरला की भीक मागायला निघतो आणि पुन्हा दारिद्र्यात अडकतो. तसं आम्ही कीर्तन प्रवचन करतो आणि या पुण्याने भगवंत मागायच्या ऐवजी 10,000 रुपये मागतो. आम्ही जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. हनुमंत बरा म्हणतात की ना तरी कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये पाडी गाठी, मग तेथून निघे किरीटी का दैन्याची करू. अर्थात परमार्थ केला, प्रवचन कीर्तन केलं तर त्यातून मिळणारं पुण्य हे कल्पतरू आहे. आणि या पुण्यरूपी कल्पतरूला तुम्ही देव मागावा, तुम्हाला देव भेटेल. पण या प्रवचन कीर्तनातून मिळालेल्या पुण्यरूपी कल्पतरूला आम्ही देव मागत नाहीत, पैसादला मागतो किंवा स्वर्ग मागतो. आणि मग स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यावर आम्हाला मनुष्य देहाचं महत्त्व कळतं. आणि मग तिथून आम्ही ओरडतो मोठ्या मोठ्याने आणि देवाला म्हणतो की देवा स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. मग तुकोबराय ताशेरे मारतायत. अरे बा तू मृत्यूलोकात होता ना, कीर्तन प्रवचन करत होता ना, मग त्या कीर्तन प्रवचनाने देव मागायचा ना. तू पैसे मागितले, स्वर्ग मागितला, आणि आता वर गेल्यावर ओरडतो की आता देवा मला मृत्यूलोकात पाठव ना, मनुष्य व्हायचे का तर मुक्त व्हायचे. ना आधी कळत नव्हतं का? आणि म्हणा मला शहाणं होण्याची गरज आहे. आम्ही मृत्यूलोकात आहोत, मनुष्य आहोत, आणि मनुष्य योनी या विश्वात सर्वात महान योनी आहे. याच्या इतकी मोठी योनी नाही. जरी शरीर घाणेरडं आहे, नाशिवंत आहे, किळसवान आहे, वंगळवान आहे, तरी सर्वात महान आहे. का तर या मनुष्य देहातूनच भगवंताचं भजन घडतं आणि देव भेटतो, म्हणून हे महान आहे. आणि हे स्वर्गातल्या देवाला कळाले पण आम्हाला कळत नाही, किंवा स्वर्गातल्या देवाला कळतंय म्हणून तरी आम्हाला कळू द्या. एकदा एक ब्राह्मण मनुष्य आपल्या मुलाच्या मुंजी करायच्या होत्या. एका गावात भिक्षा मागायला गेला. एका धनिक सावकारच्या दारात उभं राहायला म्हणले अशा मुंजी करायच्यात, मला 500 रुपयाची मदत करा. त्या सावकाराने पैसे दिले नाही, पण लय घाणघाण शिवाय दिले आणि हकलून दिलं. तो गरीब ब्राह्मण बिचारा दुसऱ्या दारात गेला. ते घर होतं कलेक्टरचं. कलेक्टरला सांगितलं हा व्रतांत, पण ब्राह्मण हुशार आणि चतुर वाटला. कलेक्टरवर छाप पडली. कलेक्टर त्या ब्राह्मणाच्या पाय पडला. म्हणले ठीक आहे, तुम्हाला मी या गावातून वर्गणी जमा करून देतो. चला म्हणले मी बरोबर येतो, 10-5 घरं फिरू काय, मी बी काही देतो पैसे. आता ह्या ब्राह्मणाला घेऊन गेला, नेमका तिथंच घेऊन गेला की ज्या पहिल्या धनिक सावकाराने त्याला हकलून दिलं होतं शिव्या घालून. पण आता या ब्राह्मणासोबत कलेक्टर आलेत. कलेक्टर साहेब पाहून ते ब्राह्मण कलेक्टर साहेब आणि ब्राह्मण हे दोघं गेलेत. पण तो जो सावकार होता धनिक, ते कलेक्टर साहेबाला पाहिलं की पटकन उठला. या साहेब या साहेब या साहेब, बसा 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 बसा. बसायला गादी खुर्ची फॅन सगळं लावलं. पाणी चहा नाश्ता फास्टा. म्हणले कोणीकडे आले? म्हणले काही नाही, असे यांच्या मुलाच्या मुंजी आहेत, एक 500 रुपये गोळा करायचे आहेत, मी काय देतो. सगळेजण हात लाव, एक 10-5 लोक आपण यांना वर्गणी करून देऊ. आम्हाला देऊ की त्यात काय अवघड आहे. म्हणले 50-50 रुपये द्या सगळे. लगेच 50 रुपये काढले की कलेक्टर साहेबाच्या हातात दिले. हा सगळा प्रकार एक बाजूच्या शेजारचा माणूस होता, तो त्याच्या वाटेवरून पाहत होता. तर तो त्या ब्राह्मणाला म्हणतो याच माणसाने तुम्हाला हाकलून दिलं होतं? म्हणले हो. आता हाच माणूस 50 रुपये द्यायला आहे? म्हणले हो. आणि ते तुमच्या पाय पडून द्यायला म्हणले? म्हणले हो. का बरं? तर म्हणले हे कलेक्टर साहेबामुळं घडलं. कलेक्टर साहेबाला माझं महत्त्व कळालं. ब्राह्मण म्हणतो कलेक्टर साहेबाला ब्राह्मणाचं महत्त्व कळालं. कलेक्टर साहेब माझ्या पाय पडले, मला पैसे दिले. हे पाहून त्या धनिक सावकाराला वाटलं की हा खरोखर मोठा माणूस आहे. तोही माझ्या पाय पडला आणि मला पैसे दिले. ज्या सावकारानं त्या ब्राह्मणाला हाकलून दिलं, तोच सावकार त्या कलेक्टर साहेबामुळं त्या ब्राह्मणाला पैसे देतून त्याच्या पाया पडतो. का? एवढा मोठा कलेक्टर पाय पडून पैसे देतो, नक्की हा ब्राह्मण मोठा असला पाहिजे. त्याचं महत्त्व कळालं. तसं स्वर्गातले अमर मृत्यूलोकातला मनुष्यदेह मागतात,
म्हणजे निश्चितच या मनुष्य देहाचं काही महत्त्व असलं पाहिजे, हे तुम्ही समजून घ्या. हे तुम्ही समजून घ्या. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. का मागतात स्वर्गातल्या अमर मृत्यूलोकातला देह? काय विशेष असे याच्यामध्ये? हे विशेष आहे की तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त मनुष्य योनीतूनच बाहेर पडू शकता, इतर कुठल्याही योनीतून नाही. का? तर फक्त मनुष्य योनीतच देवाचं भजन घडतं आणि देवाच्या भजनानेच तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकता. आणि म्हणून मनुष्य योनी महान आहे. आणि म्हणून शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. तयावरी जो परमार्थी, तयाच्या वशवर्ती मी परमात्मा. भारत देशात मनुष्याचा जन्म आणि त्यात तो परमार्थिक देव म्हणतो मी त्याच्या वश राहतो. तात्पर्य, मनुष्य जन्माचं महत्त्व समजून घ्या. विवेक जागृती करा, हरिभजनात या, भगवंताचं नाम मुखानं घ्या. मनुष्य जन्म मिळाला आहे पण तो कळून घ्या. आम्हाला मिळाला आहे पण कळत नाही. स्वर्गातल्या देवाला कळाला आहे पण त्यांना आता मिळत नाही. कारण त्यांना कळालं आहे की मनुष्य योनीशिवाय मुक्ती नाही, देवाची भेट नाही, जन्ममरणाचा फेरा चुकत नाही. मनुष्य योनीतच फक्त देवाचं भजन आहे आणि देवाच्या भजनानंच देव भेटतो. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. हे स्वर्गातले अमर एवढ्या करता देवाकडे याचना करतायत की देवा आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. एकदा एक मनुष्य मरण पावला आणि स्वर्गात गेला. स्वर्गात गेल्यावर तिथं काही जुने लोक भेटले. थोड्या ओळखी पाळखी निघाल्या, नसतात निघत ओळखी पाळखी, पण दृष्टांत सांगावं लागतं. थोड्या ओळखी पाळखी निघाल्या. या 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 म्हणले अमके डमके. कुठून आले? म्हणले आले फलाना भिस्ताना जिल्हा गाव नाव सांगितलं. हा म्हणले तिथं काय काय केलं? म्हणले व्यापार केला, धंदा केला, नोकरी केली, भरपूर पैसा मिळवला, जमल तेवढं दानपुण्य केलं आणि आले स्वर्गाला. ते स्वर्गातले पूर्वीचे लोक म्हणतात, हरिकथा ऐकली नाही का मृत्यू लोकात? म्हणले नाही. हे तर चुकले म्हणले तुम्ही. आम्ही मृत्यू लोकात असताना व्यापार धंदा पैसा नोकरी सगळं केलं, दान केलं, पुण्य केलं, स्वर्गाला आलोत, पण हरिकथाच ऐकली नाही आणि म्हणून इथं आम्ही स्वर्गात येऊन पडलोत. आम्ही चुकलोत. बाबा तुम्ही चुकले. मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म मिळाला तर माणसानं काय करावं? हरिकथा ऐकावी, कीर्तन ऐकावं, प्रवचन ऐकावं, मुखानं रामनाम घ्यावं. देवाची प्राप्ती होते. तुम्ही देव होता, नराचे नारायण होता. आणि म्हणून स्वर्ग, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक इथे सगळे भोग आहेत, विलास आहेत. आणि भोग विलास हे कंटाळवाणे असतात, त्यात तृप्ती नसते. तुकोबाराय बोलले की विशेष वनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. स्वर्गात काय आहेत? नुसते विषय आहेत, भोग आहेत. महाराज म्हणतात विशेष वनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. किती लाकडं टाकले, अग्नी म्हणतो माझं पोट भरलं. तुम्ही हजारो लाकडं टाका, नाही लाखो लाकडं टाका, अग्नीचं पोट भरत नाही, कारण तो जाळायलाच बसलाय. जसं किती लाकडं टाकल्याने अग्नीचं पोट भरत नाही, तसं कितीही विषय भोगला तरी विषयात पोट भरत नाही, त्यात तृप्ती नाही. पुन्हा विषय असाच वाटतो, असाच वाटतो, असाच वाटतो. आज एक विषय भोगला, उद्या असा वाटतो, परवा असा वाटतो, आज एक खाल्लं, उद्या आणखी नवीन असा वाटतं. विषयात तृप्ती नाही आहे. अग्नीला तृप्ती नाही, किती लाकडं जाळायला बसली तसं विषयात तृप्ती नाही. रोज नवीन विषय असा वाटतो. आणि विषय हा कंटाळवाणा आहे. एक विषय भोगला, कंटाळाला की दुसरा विषय, तो भोगला, कंटाळाला की तिसरा विषय. विषय कंटाळवाणे असतात. आणि जे कंटाळवाणं आहे ते तुम्हाला बोर करतं, रटाळ करतं. मग स्वर्गात नुसते भोग आहेत, विलास आहेत, मजा आहे, हजा आहे. मग इथंही तुम्ही भोग घेता, मजा हजा करता, तुम्ही समाधानी आहेत का, सुखी आहात का? नाही. पत्ते खेळलं, दारू पिलं, आणखं काही अजून काही खायचं, ते झालं, सिनेमाला जायचं,
इथं नाही तिथं, तिथं नाही तिथं तुम्ही मनाची स्थिरता किंवा सुख शोधण्याचा प्रयत्न करता, घडीभर मिळतं, पुन्हा त्याचा कंटाळा आला, पुन्हा नवीन पुन्हा नवीन. तुम्हाला म्हणलं 12 तास सिनेमा पाहाल का? टी व्ही फोडून टाकताल, 3 तास पाहायला कंटाळा येतो, पुन्हा आईस्क्रीम खावी वाटते, आईस्क्रीम खायला कंटाळा येतो, पुन्हा मित्राकडे जाऊन गप्पा मारा वाटतात, ते झालं पिकनिकला जावं वाटतं. विषय कंटाळवाने असतात, ते बोर करतात आणि त्यात तृप्ती नसते. मग ते स्वर्गात घडतं. स्वर्गात विषय आहेत पण कंटाळवाने आहेत, त्यात तृप्ती नाही आहे. आणि जिथं तृप्ती नाही तिथं समाधान नाही आहे, जिथं तृप्ती तिथं समाधान आहे. तुम्हाला तृप्ती आली की तुमच्या आशा मोह वासना गळून पडतात, तुम्हाला काही नको आहे, तर देव हवा असतो. पण जिथं तृप्ती नाही तिथं आशा बलवान असतात, अजून असं वाटतं असं वाटतं, वासना दांडी असते. आणि मग तुम्ही असंतुष्ट असता, असमाधानी असता. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. तृप्ती नाही म्हणजे आशा बलवान आहेत, आशाच्या मागं मन धावतं. आणि आशाच्या मागं मन धावलं की ते हृदयसरामापासून तुटतं. आणि मन आणि हृदयसराम यांची ताटातूट झाली की ते बेचैन अस्थिर बनतं. मनाची अस्थिरता, बेचैनी, तडप हे दुःख असते. आणि मग मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख असतं. आणि हरिनामाने मन स्थिरावतं, ते अंतर्मुख होतं, हृदयसरामाला भेटतं. मन आणि हृदयसराम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव सुख असतं. पण विषय जेवढे बलवान आहेत, अतृप्ती म्हणजे विषय बलवान आहेत, आशा बलवान आहेत. मग अतृप्तीमुळे आशा उठतात. आशा उठली की आशा मनाला, इच्छा आशा या मनाला आपल्यासोबत घेऊन बाहेर पडतात, त्या मनाला हृदयसरामापासून तोडतात. मन आणि हृदयसराम यांची ताटातूट झाली की मन बेचैन होतं, अस्थिर होतं, तडपतं. आणि मनाचे तडपणं, अस्थिरता, बेचैनी दुःख असतं. आणि मग हीच अस्थिरता, ही बेचैनी स्वर्गात आहे, कारण तिथं तृप्ती नाही, आशा बलवान आहेत, तृप्ती नाही आहे. आणि म्हणून स्वर्गात असूनही त्यांना समाधान नाही, सुख नाही. आणि म्हणून ते मृत्यूलोकात येऊ इच्छित आहेत, मनुष्याचा देह मागत आहेत. आणि मनुष्य देहाचा वापर ते भगवत प्राप्तीसाठी करू इच्छित आहेत, पुन्हा भोगासाठी नाही. कारण त्यांना आता पश्चाताप झाला आहे. मनुष्य लोकातून, मनुष्य शरीरातून ते स्वर्गात गेलेत, पण स्वर्गात गेल्यावर त्यांना मनुष्य देहाचं महत्त्व कळालं नाही. मनुष्य देहात असताना मनुष्य देहाचं महत्त्व कळालं नाही, पण या देहातून स्वर्गात गेले, स्वर्गात गेल्यावर मनुष्य देहाचं महत्त्व कळालं. आणि वरून मग ते टोकायला लागले, टुकटुक माकोड आम्ही खाऊ पापड, तुम्ही खा टिंब. वर गेल्यावर ते टोकायला लागले आणि पुन्हा मनुष्य देहाचं महत्त्व कळालं. आणि मग ते म्हणले, देवा आम्हाला आता मनुष्याचा जन्म पाहिजे, आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. का? तर याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे जाण नाही कुठे. देवा आता आम्ही बोर झालो त्या स्वर्गातल्या भोगाने, भोगात तृप्ती नाही आहे, हे भोग कंटाळवाने आहेत, आम्हाला नको आहे हा स्वर्ग, त्याचा कंटाळा आला आहे, उबग आला आहे, या भोगाचा वीट आला आहे. आता देवा तू हवा आहेस, अशी विवेक जागृती होते. मग ते त्यांना उमजतं की आता देव हवा आहे, भोग नको, देव हवा आहे. पण देव तर मनुष्यवनीशिवाय मिळत नाही, भजनाशिवाय नाही, मनुष्यवनीशिवाय नाही. आणि या दोन्ही गोष्टी मृत्यूलोकात मनुष्यवनीत आहेत. आणि म्हणून स्वर्गातले अमर देवाकडे कामना करतायत की देवा आमचं चुकलं आहे, आम्ही मनुष्यवनीतूनच स्वर्गात आलो, पण मनुष्यवनीत असताना मनुष्यवनीचं या देहाचं महत्त्व कळालं नाही. स्वर्गात आल्यावर या देहाचं महत्त्व कळालं, मनुष्य देहाचं. देवा आता आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा कर, पुन्हा आम्हाला मनुष्याचा जन्म घाल. आम्ही मनुष्य म्हणून मृत्यूलोकात गेलोत, तू आम्हाला मनुष्याचा जन्म दिला, तर आम्ही तुझं भजन करू, नामस्मरण करून तुझ्या नामस्मरणानं आम्ही मुक्त होऊ. देवा तुझी भेट घेऊ, आमच्यावर कृपा कर, आम्हाला मनुष्याचा जन्म दे मृत्यूलोकात. आणि म्हणून ही देवाकडे विनंती की स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. देवा आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म घाल. का? ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतायत की नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गावगीती. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गावगीती. देवा मला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म घाल. का? तर देवा तुझं नारायण नाम हे अतिशय गोड आहे, तुझं नारायण हे नाम घेऊन आम्ही जीवनमुक्त होऊ. आणि कीर्तनात, प्रवचनात अनंता तुझे गुणगान गाऊ आणि गुणगान ऐकूही. इथं नारायण हा सगुण साकार आहे आणि अनंत हा निर्गुण निराकार आहे. तुकोबारांनी देवाच्या दोन्ही स्वरूपाला महत्त्व दिले. देवा मी तुझं सगुण साकार जे रूप आहे त्याचं जे नाव आहे नारायण, त्याचाही गोडवा गाऊ. आणि देवा अनंत जे तू विश्वव्यापी आहेस त्याही रूपाचा गोडवा गाऊ, गोडवा ऐकू. ते कीर अनाम अजाती, अविद्या वर्गाची राती, ओळखाव्या श्रुती खून केली. देवाचं अनंत निर्गुण निराकार रूप, त्याला नाव नाही, रंग नाही, रूप नाही,
हं? ते कीर अनाम अजाती, त्याला नाम नाही, जात नाही, रंग नाही, रूप नाही, ते निर्गुण निराकार अनंत रूप आहे. देवा त्या रूपाचे गुणगान ऐकू, गुणगान आम्ही तोंडानं वर्णू. आणि देवा तुझं जे सगुण साकार रूप आहे नारायण, गुजीरवानं पांडुरंग रूप, त्याला आम्ही सुंदर ते ध्यान उभे विटेवर, त्याला आम्ही निहाळू. आणि नारायण नाम, हे नारायण नाम आम्ही मुखात धारण करू. आणि या नारायण नामानं आम्ही जीवनमुक्त होऊ. आम्हाला मृत्यू लोकात जन्म घाल. आम्ही नारायण नाम घेऊ आणि मुक्त हो, जीवनमुक्त हो. तर मुक्ती ही दोन प्रकारची असते प्रामुख्याने, एक जीवनमुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती. तर मेल्यानंतर जी मुक्ती लाभते ती विदेह मुक्ती, आणि जिवंतपणे जी मुक्ती लाभते ती जीवनमुक्ती आहे. धनवरा बोलले की न मरताची लहिजे रोकडा मोक्ष, खोलिये पारू नेनिजे तिथं भक्ती न बुडीजे. न मरताची लहिजे, न मरताची लहिजे रोकडा मोक्ष, खोलिये पारू नेनिजे तिथं भक्ती न बुडीजे. न मरताची लहिजे रोकडा मोक्ष. हे चरण महत्वाचे. न मरताची लहिजे रोकडा मोक्ष. न मरता, मुक्ती मेल्यावरी आमच्या काय कामाची म्हणले, आम्हाला जिवंतपणी मुक्ती हवी. देहीचं भोगू विदेही दशा, देहात असताना विदेह अवस्था पाहिजे, जिवंतपणी मुक्ती पाहिजे. न मरताची लहिजे रोकडा मोक्ष, अर्थात या देहात असताना, जिवंत असताना, या शरीरात असताना जो मुक्त आहे तो जीवनमुक्त असतो. आणि म्हणून अखंड हरिनामानं, निष्काम कर्माने निष्काम हरिनाम, निष्काम कर्माने निष्काम हरिनामाने ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात देव पाहिला आहे आणि देवानं अर्थात पांडुरंगानं ज्याची चाकरी केली आहे, असा महात्मा जीवनमुक्त असतो. ज्याची वासना समूळ निमाली आहे असा महात्मा जीवनमुक्त असतो. जो देहून देवाचं नाव घेतो तो जीवनमुक्त असतो. जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो जीवनमुक्त असतो. आणि हे जीवनातलं सर्वात सर्वात मोठं पद असतंय जीवनमुक्ती, ज्याला आम्ही संत म्हणतो. जीवनमुक्ती म्हणजे संत. जीवनमुक्ती म्हणजे दुसरं काही नाही, याला संत म्हणायचं. चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. मुक्ती अर्थात सायुज्य मुक्ती चौथा पुरुषार्थ आहे. इथे मनुष्य सायुज्यात विलीन होतो, जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो, पुन्हा त्याला शरीर लाभत नाही, तो सायुज्य मोक्ष. पण तो सायुज्य मोक्ष मिळवायचा आणि त्याचा धिक्कार करायचा. मोक्ष सुख हनुलाथा, मोक्ष मिळवायचा आणि मिळून धिक्कार करायचा आणि मुक्तीवर भजनयुक्त व्हायचं, हे संतपद असते, ज्याला म्हणतात चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी. हा पाचवा पुरुषार्थ आहे. मुक्ती चौथा पुरुषार्थ, भक्ती पाचवा पुरुषार्थ, आणि या भक्तीलाच जीवनमुक्ती म्हणतात. आणि तो संत असतो की जो या देहामध्येच मुक्त असतो, ज्याची वासना समूळ निमाली, विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, मुक्त होऊन देवाचं नाव घेतोय, त्याने देव पाहिलाय, देवाने ज्याची चाकरी केली, लहान गुणून गोविंद गातोय, देवहून देवाचं नाव घेतोय, असा महात्मा जीवनमुक्त असतो. आणि मग देवा तुझ्या नामानं अर्थात नारायण नामानं आणि अनंताचे गुणगान गाऊन आम्ही जीवनमुक्त होऊ, म्हणून आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. मग असा जीवनमुक्त महात्मा किती महान असतो हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येते येती हरीचे दास. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येते येती हरीचे दास. या जीवनमुक्ताला अर्थात संताला तुकोबाराय हरिदास म्हणतात. आणि हे जीवनमुक्ती अर्थात संतपद अर्थात हरिदासाचं पद आम्ही प्राप्त करू. आणि एकदा हरिदासाचं पद प्राप्त केलं की त्याचं महत्त्व काय, ते किती मोठं आहे. तर वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येते येती हरीचे दास. या जीवनमुक्ताची, संताची अर्थात हरिदासाची वैकुंठातले लोक वाट पाहतात, इतका तो वैकुंठातल्या लोकांना प्रिय असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की आगव्या जगा एक सेव्य जैसे उदक, तसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. पाणी जसं त्रैलोक्याला प्रिय आहे, सगळ्या विश्वाला प्रिय आहे, तसं संत महात्मा सर्व विश्वाला त्रैलोक्याला प्रिय असतो.
संत महात्मा जगताला विश्वालाच प्रिय आहे एवढंच काय, संत महात्मा देवालाही प्रिय आहे. संत महात्मा ही देवाची जगातली सर्वात प्रिय वस्तू आहे. देवाला जर विचारलं देवा तुला काय आवडतं, तर देवाचं उत्तर असतंय संत महात्मा. देवाला सगळ्यात जास्त आवडतो तो संत. या विश्वात देवाची सर्वात आवडती वस्तू आहे संत. जसं पाणी त्रैलोक्याला आवडतं तसं संत त्रैलोक्याला आवडतो, हवा असा वाटतो. त्रैलोक्यालाच नाही तर देवालाही आवडतो. आणि मग देवाची या विश्वातली सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर तो आहे संत. एकदा नारद महर्षी वैकुंठात भगवंताच्या भेटीला गेले. प्रवेशद्वारात त्यांना एक रजिस्टर दिसलं. कुतूहलानं उघडून पाहिलं, कधी नाहीत आज रजिस्टर दिसाले. रजिस्टर उघडलं आणि पाहतात त्यात भक्ताची नावं. त्यात नंबर 1ला नारदाचं नाव, सगळ्या शेवटी मारुतीरायाचं नाव. नारदाला आनंद झाला, गर्व झाला. मध्ये गेले म्हणले देवा एक रजिस्टर पाहिलं, त्यात नंबर 1ला माझं नाव आहे, पण शेवटी मारुती म्हणले. निवड बढती पास केला. का बरं म्हणले देवा असं? तो बऱ्यापैकी भक्त म्हणले मारुती, पण शेवटीला ठेवला म्हणले, निवड बढती पासच केला 35%. देव हसले आणि देवाने आपल्या खिशातून एक डायरी काढली. नारदा म्हणली ही डायरी बघा. नारदाने डायरी पाहिली तर डायरीमध्ये नंबर 1ला मारुतीचं नाव आणि सगळ्या शेवटी नारदाचं नाव. नारद हापकले, म्हणले देवा हे कसं काय? तिथं मी पाहिला रजिस्टरमध्ये मारुती शेवटी, इथं डायरीमध्ये मारुती पाहिला मी शेवटी, असं कसं काय म्हणले? म्हणले नारदा ऐका, नारदा ऐका, जे माझं ध्यान करतात त्यांची नाव त्या रजिस्टरमध्ये आहेत, आणि मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नाव या डायरीत आहेत, आणि त्यात नंबर 1ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, तो मिळते समाधान अधी. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे निधी निधान, किंबहुना समाधान तो मिळते. तयाचे करू आम्ही ध्यान. अरे नारदा, तुम्ही माझं ध्यान करतात यात काय विशेष आहे? मी तुमचं ध्यान करावं. तू माझं ध्यान करतो, तुझं नाव रजिस्टरमध्ये, पण मी ज्याचं ध्यान करतो त्यात नंबर 1ला माझा मारुती आहे, आणि म्हणून तो डायरीमध्ये नंबर 1ला आहे. नारदाचा गर्व खरखर खरखर उतरला, चेहरा उतरला. नारद निघून गेले. बाजूला लक्ष्मी माता बसल्या होत्या. लक्ष्मी मातेने काही दिवसापूर्वी प्रश्न केला होता की देवा तुमची या जगातली सर्वात आवडती वस्तू काय? तर देव म्हणले दमाने सांगायला एखाद दिवशी. ती देवानी घटना जुळून आणली आणि लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं की अरे अरे देवाची सर्वात आवडती वस्तू संत आहे. मारुती संत होते. देव मारुतीचं ध्यान करतायत म्हणजे संताचं ध्यान करतात. देवाची सर्वात प्रिय वस्तू काय? संत आहे. मग लक्ष्मी माता म्हणतात देवा ठीक आहे, संत नंबर 1ची वस्तू आहे, नंबर 2ला कोण आहे? लक्ष्मीला वाटलं मी असेल. बायकोला वाटतं की आपल्या नवऱ्याची सर्वात आवडती वस्तू बायको असते. लक्ष्मीने अजून आशा सोडली नाही. तिला वाटलं देव म्हणतील लक्ष्मी नंबर 2ला तू आहे. तर देव म्हणाले लक्ष्मी नंबर 2ला तू नाही आहे, नंबर 1ला संत आहे, आणि नंबर 2ला आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनाच्या. जो गीतार्थाचे करी परगुणे संता. जो माझ्या भक्ताला गीतेची मेजवानी खाऊ घालतो तो मला प्राणप्रिय असतो. लक्ष्मीच्या लक्षात आलं की देवाची सर्वात आवडती वस्तू कोण आहे? संत. नंबर 2ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. म्हणजे देवा 3ऱ्या नंबरला तरी सांगा. देव म्हणले 3ऱ्या नंबरला लक्ष्मी तू आहेस. 3ऱ्या नंबरला तू आहे, पण नंबर 1ला आहे संत. भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू कोण आहे? ते संत आहे, अर्थात जीवनमुक्त, अर्थात हरिदास आहे. आणि अशा हरिदासाची वैकुंठातले लोक, वैकुंठातलं जन वाट पाहत असतं की अशा हरिदास कधी येतील, हरिदास कधी येतील. संत ही भगवंताची विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे. आम्ही देवाचं ध्यान करावं यात काय नवलं, देवाने आमचं ध्यान करावं. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे निधी निदान, किंबहुना समाधान तो मिळते. देव म्हणतो मला तेव्हा समाधान मिळतं की जेव्हा मला संत भेटतो. आणि म्हणून आगवी या जगा एक सेवे जसे उदक तसे तया ते तिन्ही लोक आकांक्षित. सगळ्या जगाला जसं पाणी प्रिय तसं सगळ्या विश्वाला संत प्रिय असतो. जगालाच नाही देवालाही संत प्रिय असतो आणि अतिप्रिय असतो. आणि अशा संताची, अशा जीवनमुक्ताची, अशा हरिदासाची वैकुंठीचे जन वाट पाहतात. हा जीवनमुक्ताचा, संताचा अर्थात हरिदासाचा महिमा आहे. आणि मग तुकोबारा म्हणतात की वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येती हरीचे दास. देवा आम्हाला मनुष्याचा जन्म दे, तुझ्या नावानं नारायण नामानं आम्ही मुक्त हो, संत हो. आणि या संताचा महिमा काय? तर वैकुंठातील लोक त्याची वाट पाहत आहेत. आणि म्हणून जागे व्हा, शाने व्हा, मुखाने हरिनाम घ्या, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुताची.
नारायणाचं नाम घ्या, सदा नामघोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान, सततम कीर्तयंतो माम, माझे नि नामघोषे नाहीशी करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. तात्पर्य मुखानं भगवंताचं नाम घ्या, आता बोलण्याची नाही देवाविन काही. हां, सातत्यानं भगवंताचं नाम घ्या. काय होतं? या भगवंताच्या नामानं, नारायणाच्या नामानं तुम्ही जीवनमुक्त होता, तुम्ही संत होता, हरिदास होता. आणि अशा संताची, जीवनमुक्ताची, हरिदासाची वैकुंठातले लोक वाट पाहतात. एवढंच नाही तर यमधर्मही या संताची, जीवनमुक्ताची वाट पाहतो. हे तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात. आणि महाराज लिहितात की यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे. की स्वर्गातले वैकुंठाचेच लोक वाट पाहतात एवढं नाही, यमधर्मही वाट पाहतो. यमराजाचं काम काय मुख्य? घोडोघोडी काळयाची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. यमधर्म कोणाची वाट पाहतो? अजून किती आहे अवकाश. यमधर्म कशाची वाट पाहतो? अजून किती आहे अवकाश. हा कधी मरणार आहे, कधी मरणार आहे. आपल्या डायरीत काय लिहिलं आहे? हा माणूस कधी मरणार आहे, त्याच्या मरणाची वाट पाहतो यम. यमाचं कामच आहे अजून किती आहे अवकाश. यम तुमच्या आमच्या मरणाची वाट पाहतो खेचून नेण्यासाठी. पण यम हरिदासाच्या भेटीची वाट पाहतो. का? त्याचे चरण स्पर्श करण्यासाठी, त्याला आलिंगन देण्यासाठी, मिठी मारण्यासाठी. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे. असा यमधर्म अर्थात यमराज हात जोडून उभा असतो. कधी तुकोबारा येतील, कधी ज्ञानोबारा येतील, कधी नाथ महाराज येतील, कधी नामदेव महाराज येतील, कधी चोका महाराज येतील, कधी सावता महाराज येतील, कधी जनाबाई येतील, कधी कबीर महाराज येतील, कधी नरहरी महाराज येतील, वगैरे वगैरे सर्व संत. अशा संतांच्या भेटीसाठी, त्यांना आलिंगन देण्यासाठी, त्यांचे चरण स्पर्श करण्यासाठी यमधर्म हात जोडून उभा असतो आणि तिष्ठत असतो. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे. वैकुंठातले जन वाट पाहतात एवढं नाही, तर यमधर्मही वाट पाहतो. की जो यमधर्म तुमच्या आमच्या मरणाची वाट पाहतो, त्याचं कामच आहे, त्याला ड्युटीच आहे. काय? अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ याची वाट पाहे, काळ म्हणजे यम. घडोघडी काळ याची वाट पाहे, अजून किती अवकाश. तो घडोघडी वाट पाहतो. कशाची? हे कधी मरणार आहे, कधी मरणार आहे, किती अवकाश आहे, कधी मरणार आहे, याची वाट पाहतो. हा त्याचा बिझनेस आहे. पण हरिदासाची वाट पाहतो कशाकरता? स्वतःचा उद्धार करण्यासाठी. हरिदास सगळ्याचा उद्धार करतात. की संत जीवनमुक्त हरिदास कधी येतील, मी त्यांना आलिंगन देईल, दर्शन घेईल, चरणस्पर्श करेल, आमचाही उद्धार होईल. याकरता यमधर्मही जीवनमुक्ताची, संतांची, हरिदासाची वाट पाहतो. हा जीवनमुक्ताचा महिमा आहे. आणि म्हणून महाराज लिहितात की यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठत असे. आणि मग हे सगळं कधी लाभतं तुम्हाला? हे जीवनमुक्ती, संतपद, हरिदासाचं पद. तर हे फक्त एका भगवंताच्या नामानं लाभतं. ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे पावावया पहिलं पार, नाममंत्रसार भाविकाशी. तुका म्हणे पावावया पहिलं पार, नाममंत्रसार भाविकाशी. हे जीवनमुक्तीचं पद, संतपद अर्थात हरिदास, हे तिन्ही एकाचा अर्थ शब्द आहेत. हे संतपद, जीवनमुक्ताचं पद, हरिदासाचं पद तुम्हाला कशाला मिळतं? तर एका नाममंत्रानं. भगवंताचं नाम हा मंत्र आहे. उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण म्हणा, तुकोबार आहे. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, ज्ञानोबा आहे. हां, तरी सर्व मंत्राचा राजा प्रणवो आदिवर्ण बुजा. जगात जेवढे मंत्र आहेत त्या सगळ्या मंत्राचा राजा कोण आहे? तर प्रणव आहे, अर्थात ओम आहे, अर्थात रामकृष्ण हरी आहे. सर्व साधनाचे सार, उतरी भवसिंधू पार. भगवंताचं नाम हे साराचं सार आहे आणि मंत्राचा मंत्र आहे. अर्थात भगवंताचं नाम हे सार आहे आणि मंत्र आहे. हे भगवंताचं नाम एक मंत्र आहे आणि भगवंताचं हे नाम जो मंत्र आहे, अर्थात भगवंताचं नाम तुम्ही घोकलं तर ते तुम्हाला भवसागराच्या पहिल्या तीराला घेऊन जाईल. अर्थात तुम्हाला मुक्ती देईल. तुम्ही जीवनमुक्त व्हाल, हरिदास व्हाल आणि हरिदास होऊन, संत होऊन तुम्ही या विश्वात, अख्ख्या विश्वाचे चाहते व्हाल. नवे नवे भगवंताचे चाहते व्हाल.
भगवंताचे प्राणप्रिय व्हाल, वैकुंठीचे जन आणि यमधर्म तुमची वाट पाहतो, यात काय नवल आहे. पांडुरंग अर्थात भगवंत नारायणसुद्धा तुमची वाट पाहतो. कारण नारायणाची सर्वात प्रिय वस्तू काय असेल तर ती संत आहे. आणि नारायणच म्हणतात की किंबहुना समाधान तो मिळत आहे. संत भेटला तर मला समाधान आहे, अन्यथा मी असमाधानी आहे. म्हणजे तुमच्या भेटीने अर्थात संतांच्या भेटीने नारायणाला समाधान लाभतं. इतके तुम्ही मोठे होता आणि इतका मोठेपणा तुम्हाला मनुष्ययोनीतून प्राप्त होतो. आणि म्हणून स्वर्गातले अमर तिथून टाळं फोडून देवाकडे प्रार्थना करतात की देवा आता आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. आम्ही चुकलोत. मनुष्ययोनीतूनच स्वर्गात आलोत, पण मनुष्ययोनीत असताना आम्हाला मनुष्य देहाचं महत्त्व कळालं नाही. स्वर्गात आल्यावर मनुष्य देहाचं महत्त्व कळालं. का तर मनुष्य देहातूनच भगवंताचं भजन आहे, भगवंताच्या नामानंच, नारायण नामानंच भगवंताची प्राप्ती आहे. आणि आता आम्हाला ती करून घ्यायची आहे. आम्ही स्वर्गात आलोत पण भोगात कंटाळलोत, त्यात तृप्ती नाही आहे. आम्हाला वीट आला आहे स्वर्गाचा. देवा आता तू हवा आहे म्हणून आम्हाला मृत्यूलोकात मनुष्याचा जन्म दे. आम्ही तुझं गोड असं नारायण नाम गाऊन तुझं भजन करून मुक्त हो. आणि म्हणून स्वर्गीचे अमर भगवंताकडे मागणं मागतात की स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि मृत्यूलोकात आल्यावर आम्ही भगवंताचं नाम घेऊन या पवित्र नामानं, हा नाममंत्र आहे आणि पवित्र नामानं आम्ही जीवनमुक्त होऊ, संत होऊ, हरिदास होऊ आणि आमच्या जीवाचं कल्याण करून घेऊ. आणि म्हणतो तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे पावा या पैलपार नाममंत्र सार भाविकासी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. मित्रो, जगात काही मिळेल पण मनुष्य जन्म मिळणार नाही. मिळेल पण फार प्रदीर्घ कालानंतर, 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जन्म मिळतो. 10-12 कोटी वर्षानंतर मनुष्य जीवनात आहात, मनुष्य जन्मात आहात. जागे व्हा. या विश्वात सर्वात दुर्मिळ काय, दुर्लभ काय तर मनुष्य देह दुर्लभ जाणं. तुम्ही वासुदेव म्हणा नाथ महाराज. मनुष्य देह दुर्लभ जाणं अतिशय दुर्लभ आहे. मिळालाय तर याला कळून घ्या, याची कदर करायला शिका. याला विषयात खर्च करू नका, याला हरिभजनात खर्च करा आणि जीवनमुक्त व्हा. या देहाचं सोनं होईल. कधी ना कधी जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावंच लागतं. कधी ना कधी जीवनमुक्त व्हावंच लागतं. जोपर्यंत जीवनमुक्त नाहीत, संतपद नाही, हरिदास नाही आहेत, तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा मागचा संपत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरावं लागतंच. उपजेते नाशिले पुनरपी दिसे, ही घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जोपर्यंत मुक्ती नाही आहे तोपर्यंत जन्ममरणाचा फेरा मागचा संपत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, मरावं लागतं. आणि मग पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं, मरावं लागतं, यातून सुटका नाहीच आहे. तर मग या देहाचं महत्त्व समजून या देहातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा ना. भगवत भक्तीला लागा ना. आणि म्हणून देह मिळालाय तो कळून घ्या. हो, शाल दिली आहे राजानं भिकाऱ्याला, तिच्या शेण गोळा करू नका, पांघरा. देह दिलाय देवानं, विषय त्याची चाळणी करू नका. याला हरिभजनात खर्च करा. या हरिभजनानं, नारायण नामानं तुम्ही मुक्त व्हाल, जीवनमुक्त व्हाल, संत व्हाल, हरिदास व्हाल. जीवनाचं सोनं होईल, कल्याण होईल, जन्मवृत्तीचा फेरा संपेल. आणि म्हणून महत्प्रयासानं, मोठ्या मुश्किलीनं मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे. हा मनुष्यजन्म सुटला की पुढं 10-12 कोटी वर्ष मनुष्यजन्म मिळत नाही. म्हणून आत्ताच परमार्थाची तातडी करा. वेळ निष्ठून चाललाय, याचा सदुपयोग करा आणि भगवंताच्या भजनाला लागा. नामस्मरण करा, कीर्तनात प्रवचनात या, सातत्यानं नामजप करा नारायण नामाचा. जीवनमुक्त व्हाल, संत व्हाल, हरिदास व्हाल, जीवनाचं कल्याण होईल. जे स्वर्गातल्या देवताला कळाले ते आम्हाला कळत नाही, तर स्वर्गाच्या देवताकडून तर शिकून घ्या. आणि त्यांची मागणी लक्षात घ्या की स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. हे त्यांना कळाले, पण आम्ही मनुष्य जीवनात असून आम्हाला कळत नाही. हे कळून घ्या आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.